बघा 5 मार्कांच्या प्रश्नांची आपण पहिले प्रॅक्टिस करू आणि हे सगळे प्रश्न मी जे सांगते आहे ते तुम्ही व्यवस्थित तयार करून ठेवा. आता अशी आकृती येईल आणि आकृतीवर आधारित प्रश्न बघा. अर्ध्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आकृतीतच सापडेल आहे. आता पहिला प्रश्न पहा, हा 2020मध्ये आलेला आहे. आता याच्यात पहिला प्रश्न आहे की गंज म्हणजे काय. आता याचं उत्तर तुम्हाला पाठ करावं लागेल. आता गंज कोणावर चढत असतो हे माहीत असायला पाहिजे तुम्हाला. मी सांगते तसं लक्षात ठेवा की गंज हा लोखंडावर चढत असतो. लोखंडावर. आता एक लक्षात ठेवा की लोखंडावर काय चढतो, गंज. आता हे कसं लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगेन नंतर. तर लोखंडावर गंज चढतो. गंज चढतो म्हणजे काय, तर गंजलं, आपण म्हणतो लोखंड गंजलं किंवा जंगलं, तर त्याच्यावर कोणत्या रंगाचा थर तयार होतो, तांबूस तपकिरी. तांबूस तपकिरी. बस असं पाठ करायचं की लोखंड या धातूवर एक प्रकारचा तांबूस तपकिरी थर जमा होतो आणि त्याला गंज असे म्हणतात. बस एवढंच पाठ करायचं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे खेळ जंगतात, लोखंडाचे वस्तू जंग चढतात, त्याला आपण जंग म्हणतो किंवा गंज म्हणतो. तर ते काय आहे, तर लोखंडावर एक प्रकारचा तांबूस तपकिरी रंगाचा थर जमा होतो, थर, त्याला गंज असे म्हणतात. आता हे फक्त एवढं पाठ करावं लागतं तुम्हाला. आता दुसरा प्रश्न पहा तुम्ही काय आहे, गंजाचे रासायनिक सूत्र कोणते. आता पहा या आकृतीमध्ये तुम्हाला सूत्र दिलेलं आहे. पहा, जमा झालेला गंज, याच्यात सूत्र दिलं आहे Fe2O3H2O. बरोबर आहे. म्हणजे इथनं उचलून सूत्र पाहून लिहायचं आहे, 1 मार्क सहज भेटतो. आणि समजा तुम्हाला गंजाचं सूत्र द्या असा वेगळा प्रश्न आला 1 मार्कासाठी, तर कसं मी तुम्हाला पाठ करायला शिकवलं आहे. फुकट्या दोघांनी, फुकट्या म्हणजे Fe, दोघांनी म्हणजे 2, अंडे आणले 3. किती अंडे, 2 जण आणले आहेत आणि अंडे 3 आणले. त्यांच्याजवळ हंडे, दोघांचा 1-1 हंडा म्हणजे 2 हंडे, हंडे 2, आणि रस्त्यात त्यांनी 2 अंडे खाऊन टाकले, तर अंड किती उरलं मग, 1. असं फुकट्या दोघांनी अंडे आणले 3, हंडे 2, अंड 1. हे सूत्र गंजाचं तुम्ही लक्षात ठेवायचं. आता हे पाठ करण्याची पद्धत आहे. आणि इथे पुस्तक याच्यात पहा, प्रश्नातच तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. 1 मार्क तुम्हाला 5 मधला 1 मार्क तर इथे हातचा मिळाला. आता दुसरा प्रश्न पहा काय आहे, लोखंडाचे ऑक्सिडीकरण क्रियेतील धनाग्र अभिक्रिया आल्या. आता पहा उत्तर कसं शोधायचं, धनाग्र. पहा धनाग्र इथे शब्द दिसला. या धनाग्राच्या खालीच ही अभिक्रिया तुम्हाला दिसते. बस ही अभिक्रिया उचलून लिहून टाकायची, जशी तशी कॉपी करायची. झाला 1 मार्क, म्हणजे 1 आणि 1 2 मार्क फुकट. नंतर लोखंडाचे ऑक्सिडीकरण क्रियेतील ऋणाग्र अभिक्रिया. आता ऋणाग्र हा शब्द शोधा कुठे आहे, हा ऋणाग्र आहे आणि ऋणाग्राच्या खाली ही अभिक्रिया दिलेली आहे. ही पाहून उतरवा, म्हणजे 3रा मार्क तुम्हाला फुकट मिळाला. 5 पैकी 3 मार्क तर फुकट झाला.